छगन भुजबळ बोलतायत, मंत्री बोलतायत, आपण पाहूयात काय म्हणतात भुजबळ. जाऊन प्रत्यक्ष जाऊन कोणी काही त्याची काही माहिती घेतली नाही. त्यामुळे काही ठिकाणी 10%, काही ठिकाणी 15%, काही ठिकाणी 30% असं आरक्षण जे आहे ह्या बाठिया कमिशनने त्याच्या काही याच्यामध्ये अहवालामध्ये म्हटलं. आता आम्हाला अशी अडचण निर्माण झाली की आरक्षण द्या, काही हरकत नाही, इथपर्यंत ठीक आहे, पण आता म्हटलं आरक्षण किती मिळणार आम्हाला भीती वाटली. आणि मग महिन्यापूर्वी जेव्हा प्रभाग रचनेला चॅलेंज करणारी याचिका सुप्रीम कोर्टाच्या समोर आली, त्यावेळेला आम्ही म्हटलं की आता याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यू केलं पाहिजे आणि आपला प्रश्न सोडवून घेतला पाहिजे. मग त्यासाठी जे आहे समीर भुजबळ, माजी संधी अधिकारी महेश झगडे, ससाने असे दोघे तिघे जाऊन आम्ही त्यांना सुप्रीम कोर्टात पाठवलं की म्हटलं हे तुम्ही सगळं बघा. झगडे बाठिया कमिशनमध्ये होते, त्यांना सगळी माहिती पण होती. मी फडणवीस साहेबांकडे गेलो आणि सांगितलं की आम्ही अशी मागणी करणार आहोत की आम्हाला आरक्षण पाहिजे, पण बाठिया कमिशनने सांगितल्याप्रमाणे कमी जास्त नाही. 93 सालामध्ये 1993ला जे 27% आरक्षण आम्हाला लागू झालेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. तर आम्ही ती बाजू मांडतो, तुम्ही आम्हाला मदत करा. त्यांनी तुषार मेहतांना फोन केला, केंद्रीय जे आपले सॉलिसिटर जनरल, आणि मग इथे कोर्टामध्ये जे आहे सुप्रीम कोर्टात सुदैवानं जो 80-85 वर्षाच्या आहेत इंदिरा जयसिंघानी, ज्या 93च्या त्या कोर्टामध्ये सुद्धा त्यावेळेला लढलेल्या होत्या, त्या उभ्या राहिल्या. गोपाळ शंकर आमचे दुसरे ॲडव्होकेट असे 2-3 लोक आमच्या बाजूने उभे राहिले आणि इंदिरा जयसिंघानी मॅडमने अतिशय जोरदारपणे बाजू सुद्धा आमची मांडली. आदरणीय सुप्रीम कोर्टाने तिथल्या सर्व पार्टीज ज्या हजर होत्या त्यांना विचारलं की हे जे मागणी करतायत त्याच्यावर कोणा चर्चा करायची आहे, कोणाचा विरोध आहे. जे पक्ष होते पक्षकार त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आमचा कुणाचाही याला विरोध नाही. आणि मग सुप्रीम कोर्टाने 6 मेला मागच्या निकाल दिला की ओबीसीचं आरक्षण हे बाठियाच्या पूर्वीचं जसं आरक्षण होतं, बाठिया कमिशनच्या अगोदरचं, ते आरक्षण जे आहे यापुढे लागू होईल. आणि आम्ही